नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अप्पी आता घरी आलेली आहे। घरी अमोल त्याचबरोबर सगळेजण खुश झालेले आहेत, पण अमोलला अजून एवढं कळलेलं नाहीये, पण त्याची आई ही खरी त्याची आई आहे ही गोष्ट मात्र अमोलच्या समोर येणार आहे। कारण आल्यानंतर अप्पी अमोलला जी गोष्ट सांगणार आहे ती म्हणजेच की अप्पी अमोलला सांगणार आहे ती सिम्बाची गोष्ट, जी आधीपासून अप्पी अमोलला सांगत असते। आणि फायनली ती सिम्बाची गोष्ट अप्पीला अमोलला कळल्यामुळेच हे सगळं आता समोर येणार आहे। तर इकडे अप्पी घरी आलेली आहे, अमोलला सिम्बाची गोष्ट सांगते। त्याचबरोबर जिजीला, राजाला सगळ्यांना जेलमध्ये पाठवण्यामध्ये अर्जुन आणि अप्पी यांना यश आलेलं आहे। हे सगळं कशा पद्धतीनं घडलं, अर्जुन आणि अप्पी यांची भेट आधी झालेली होती का आर्याच्या घरी, हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे आर्याने अपर्णाला घरी आणलेलं असतं, डॉक्टरांकडून औषधं घेतलेली असतात आणि ती वाट बघत असते। तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो। अर्जुन म्हणतो, आर्या एवढ्या रात्री बोलवलं, काय झालं ग? तेव्हा आर्या सांगू लागते की अर्जुन ते बघ। अर्जुन आर्याला बोट करून दाखवते। तेव्हा अर्जुन सोप्याकडे पाहतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो, कारण सोप्यावरती असते ती म्हणजेच त्याची अप्पी। आणि फायनली आर्याने अप्पीला शोधून काढलेलं आहे ही गोष्ट अर्जुनला समजलेली असते आणि अर्जुन मात्र जाम खुश झालेला असतो। त्याला खूप भारी वाटत असतं, कारण अप्पी ही त्याच्या समोर असते आणि अप्पीला फायनली आर्याने शोधून आणलेलं असतं। या गोष्टीचा आनंद अर्जुनला खूप झालेला असतो। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अप्पी तिथं सोप्यावरती झोपलेली असते। आर्या बोट करून दाखवते आणि त्यावेळेस आर्याला कळतं आणि मग अप्पीला लगेच कळतं की अर्जुन आलेला आहे। अप्पी उठून बसते आणि मग अर्जुनशी बोलायला जाते। अर्जुनकडे धावत येते, येऊन अर्जुनला डायरेक्ट ती मिठी मारते आणि सांगू लागते की अर्जुन तू आलास। अर्जुनला मात्र खूप भारी वाटत असतं। अर्जुन पण अप्पीला मिठी मारतो आणि त्याचबरोबर तिच्या कपाळावरती किस करतो। तोही खुश झालेला असतो। फायनली इतक्या दिवसानंतर अर्जुन आणि अप्पी दोघंही समोरासमोर आलेले असतात। दोघांनाही खूप आनंद झालेला असतो। फायनली अर्जुनला त्याची अप्पी मिळालेली असते। तो अप्पीला घट्ट मिठी मारतो आणि तिच्याशी बोलू लागतो। त्याला खूप छान वाटत असतं, कारण अर्जुन आणि अप्पी दोघंही आता एकत्र आलेले असतात आणि त्याचबरोबर अर्जुन मात्र खूप खुश झालेला असतो। त्याचवेळी अर्जुन म्हणत असतो की अप्पे कसं झालं ग हे सगळं, काय झालं असं म्हणत तो अप्पीला विचारू लागतो। तेव्हा अप्पी सांगू लागते की अर्जुन तुला माहिती आहे का हे सगळं कशा पद्धतीनं झालं, काय झालं, हे सगळं आता ती सांगू लागते। आणि ती इकडे अर्जुनला म्हणत असते की अर्जुन अरे मी ना तिथे आसगावला यायला निघालेच होते आणि त्याचवेळी रस्त्यामध्ये एक मुलगा आला आणि आमच्या गाडीचा अपघात झाला। त्यावेळेस ती गाडी खूप मोठ्या दरीत कोसळली, पण गाडी जेव्हा दरीत कोसळत होती ना तेव्हा अर्जुन मी त्या गाडीतून बाहेर उडी मारली। खूप मोठी गोष्ट होती ती, वाटतं तेवढं सोपं नव्हतं सगळं, पण तरीही मी त्या गाडीतून उडी मारली आणि त्याच वेळी खूप मोठा धक्का बसलेला होता। मी खाली कोसळले होते, मी खूप घाबरले होते, पण मला माहिती होतं की मला काही होऊ शकणार नाही, मी बरी असणार आहे। माझं मन मला सांगत होतं की मला काही होणार नाही। आणि मग तिथे खाली पडल्यानंतर एक मावशी आल्या आणि त्या मावशींनी मला तिथून घेऊन गेल्या। हे सगळं अप्पी अर्जुनला सांगत असते आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं सांगितलं जात असतं तेव्हा मात्र इकडे अर्जुन अप्पीकडे पाहत असतो। अर्जुनच्या डोळ्यातूनही पाणी येत असतं। त्यालाही वाईट वाटलेलं असतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्जुनसाठी हा खूप मोठा धक्का असतो, कारण काहीही झालं तरीही अर्जुनला जेव्हा हे सगळं कळलेलं असतं तेव्हा त्याला कळायचं बंद झालेलं असतं। अप्पी सांगत असते की अर्जुन मी खूप घाबरले होते, मला ना त्या जीजीच्या माणसांनी पकडून ठेवलेलं होतं आणि जेव्हा मी तिथून बाहेर आले, त्या सगळ्यातून सुटून बाहेर आले, तेव्हा मात्र समोर आर्या होती आणि मग आर्याने मला इथं आणलं। मग आर्या सांगत असते की एवढं सगळं घडत होतं आणि तेव्हा मात्र आर्या म्हणत असते की हॉस्पिटलच्या जवळ माझं घर होतं म्हणून मी आणलं। आणि मग अर्जुन मात्र रडत असतो। त्याला खूप वाईट वाटत असतं, जे काही घडत असतं ते इतकं भयानक असतं की त्याचा विचारही कोणी करू शकत नसतं। एवढ्या मोठ्या गोष्टी घडत असतात आणि त्यासोबतच इकडे अप्पी मात्र रडत असते। अप्पीलाही वाईट वाटत असतं, हे होत आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी होत आहेत तरीही आपण मात्र
मी ते आप्पीला वाचवू शकत नव्हतो. आणि मग आप्पी सांगत असते की त्या मावशींनी त्या झोपडीत एका ठेवलं मला आणि त्यांनी तिथं माझ्यावरती उपचार सुरू केले, त्या माझ्यावरती उपचार करत होत्या, हे आप्पी सांगत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो, आप्पे आम्ही आलो होतो तिथं. आणि अर्जुनला ती गोष्ट आठवते कारण चिंचुकेही त्याच्यासोबत होता आणि अर्जुन आणि चिंचुके दोघंही तिथं गेलेले होते. परंतु घडलेलं मात्र वेगळंच. तिथं गेल्यानंतर चिंचुकेने त्या मावशींच्या त्या आजींच्या टोपलीमध्ये पाय दिलेला असतो आणि त्यातलं शेंगा पडलेले असतात, त्यामुळं त्या आजींनी हाकलून लावलेलं असतं चिंचुकेला. अर्जुन चिंचुकेला तिथे विचारायला पाठवलेलं असतं आणि त्या आजींनी एकाही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नसतं आणि इकडे पाठवून दिलेलं असतं. तेव्हा मात्र आर्या सांगत असते, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या. आप्पीला मात्र वाईट वाटत असतं. हे सगळं जे घडत आहे ते खूप भयानक आहे, हे आप्पीच्याही लक्षात आलेलं असतं. आप्पी म्हणत असते, त्यानंतर एक माणूस आला आणि त्याने मात्र खूप मोठं कांड केलं, कारण त्याने त्या आजींना मारलं आणि मला तिथून किडनॅप करून घेऊन गेला. आप्पी हे सांगत असते. तेव्हा मात्र अर्जुन पाहत असतो. अर्जुन म्हणत असतो, काय त्या जिजीच्या माणसांनी हे सगळं केलेलं आहे? आप्पी अर्जुनला सगळ्या गोष्टी सांगत असते. अर्जुनचा जीव कासावीस झालेला असतो, म्हणजे मी आप्पीच्या खूप जवळ पोचलेलो होतो, पण अगदी थोड्या गोष्टींमुळे हे सगळं झालेलं आहे आणि इतक्या मोठ्या गोष्टींचा तिथे राडा झालेला आहे हे लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आप्पी म्हणत असते, म्हणजे अर्जुन? तेव्हा अर्जुन सांगत असतो की हो, मी तिथंपर्यंत पोहोचलेलो होतो. आर्या म्हणत असते, काय सांगतोयस अर्जुन, तू तिथंपर्यंत गेला होतास? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, मी तिथंपर्यंत गेलो होतो, परंतु या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं घडल्या होत्या. हे सगळं चालू असतं आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की आप्पी, खरंच तू ना एवढ्या मोठ्या संकटातून वाचलेली आहेस. तेव्हा आप्पी म्हणत असते की हो अर्जुन, कारण मला ना तुझ्याकडे अमोलकडे यायचं होतं. एवढ्या सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि त्याचबरोबर आप्पी सगळं अर्जुनला सांगत असते. आर्याही तिथे ऐकत असते आणि आर्यानेही खूप मोठ्या कष्टाने आप्पीचा जीव वाचवलेला आहे, आप्पीला इथंपर्यंत घेऊन आलेली आहे. तेव्हा अर्जुन सांगत असतो की आप्पे, तुला माहिती आहे का, अमोलची अवस्था खूप वाईट झालेली होती. अमोलसाठी ही खूप भयानक अशी गोष्ट होती आणि अमोलला या सगळ्यातून मला बाहेर काढायचं होतं. तो तुझ्याशिवाय राहायला तयार नव्हता आणि मग तुझा शोध घेत घेत मी एका गावात गेल्यानंतर तिथे मला कळलं ते म्हणजेच की तिथं तुझ्यासारखी दिसणारी मला दीपा दिसली आणि मग त्या दीपाला घेऊन मी घरी आलो. जेव्हा आम्ही त्या दीपाला घेऊन घरी आलो तेव्हा घरातल्या सगळ्यांना खूप आनंद झालेला होतो, सगळे खुश झाले होते, सगळ्यांचं टेन्शन मिटलेलं होतं आणि हे सगळं मी केलं ते फक्त आणि फक्त अमोलसाठी केलं, कारण अमोलला मला या सगळ्यातून बाहेर काढायचं होतं आणि त्यासाठी मी ह्या सर्व गोष्टी केल्या. मग अमोलला मी त्यात सगळ्यातून बाहेर काढू लागलो. त्याचबरोबर घरातील सर्वजण ही या सगळ्यामध्ये खुश होते, घरातल्या सगळ्यांनाही खूप भारी वाटत होतं आणि तेवढ्यामध्ये मला तुझा शोध घ्यायचा होता आणि मी त्या गोष्टींचा शोध घेऊ लागलो. हे सगळं अर्जुन सांगत असतो. आत्ता दीपाकडून एक प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो. तिथे आर्या आणि अपर्णा दोघंही विचारतात. आप्पी मात्र शांत बसत नाही. ती म्हणत असते की काय झालं आणि ते लोकांची विषबाधा वगैरे ते काय झालेलं आहे. तेव्हा अर्जुन सांगू लागतो की हो, तेच मी तुला सांगत आहे, ते खूप भयानक असं घडलेलं आहे, कारण लोकांना विषबाधा झालेली आहे ती फक्त आणि फक्त त्या जिजीमुळेच झालेली आहे. जिजीच या सगळ्या प्लॅनमध्ये होता आणि त्यानेच त्या टँकरच्या पाण्यात विष मिक्स करून लोकांना हे केलेलं आहे आणि दीपाला त्याच्यावरती सह्या करायला लावल्या आणि ती जी फाईल आहे ती अजूनही आपल्याच ताब्यात आहे. तेव्हा आप्पी म्हणते की उद्या आपण प्लॅनिंग करायचं आहे, त्या जिजीला रंगेहात पकडायचं आहे. मग पुन्हा जिजीला सांगितलं जातं की हा सगळा प्लॅन आम्ही आधीपासून केलेला होता आणि हे सगळं आम्ही आधीपासून केलेलं होतं, हे सगळं सांगितलंच जात असतं. आणि त्याचवेळी मग दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन आणि आर्या इकडे दीपाला घेऊन येतात आप्पीकडे आणि तेव्हा दीपा तर उड्याच मारायला लागलेली असते. दीपा म्हणत असते, अहो हे तर डिक्टो सेम टू सेम आहे, अगदी माझ्यासारख्या दिसत आहेत ह्या. तेव्हा आप्पी मात्र हात जोडून इथे म्हणत असते की खरंच तुझे खूप खूप उपकार झाले, माझ्या अमोलला तू सांभाळलंस. तेव्हा दीपा म्हणत असते, अहो काय हो मॅडम, हे असं काय बोलताय तुम्ही, असं मी एवढं काही केलेलं नाही हो, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र
इकडे पाहायला मिळतं की ती म्हणत असते की अर्जुन सर फक्त सांगायचे हो, म्हणजे साहेब नेहमी सांगायचे माझी आप्पी अशी आहे, माझी आप्पी तशी आहे, पण आज मला स्पष्ट दिसलेलं आहे की अर्जुन सर तुमच्याबद्दल एवढं का बोलतात, कारण त्यांना तुमच्याबद्दल एवढं का वाटतंय. आज मला कळलेलं आहे खरंच तुम्ही ग्रेट आहात मॅडम, तुम्ही खरंच ग्रेट आहात, म्हणून तर अर्जुन सर तुमच्याबद्दल एवढं बोलत आहेत. आणि मला एक कळत नाही आहे मॅडम, आत्ता तुमच्या घरी तर मी राहत होते आणि तरीही तुम्ही साहेबांवर लगेच विश्वास ठेवला. म्हणजे दीपाला जो प्रश्न पडलेला असतो एखाद्या बाईच्या मनात लगेच आलं असतं की हे काय आहे, म्हणजे ही बाई माझ्या घरी राहत होती, माझ्या नवऱ्यासोबत राहत होती आणि तरीही हा प्रश्न दीपाला पडलेला असतो. आणि दीपा मात्र तो प्रश्न लगेच विचारते. दीपाने विचारल्यानंतर अर्जुन आणि त्याचबरोबर आप्पी म्हणतात की तेवढा विश्वास आहे आमचा एकमेकांवरती, म्हणून तर आम्ही एकत्र आहोत, हे सगळं आप्पी बोलत असते. तेव्हा आप्पीला अर्जुन म्हणतो की आता पुढचं प्लॅनिंग काय आहे. तेव्हा आप्पी सांगू लागते की आता पुढे आपल्याला प्लॅनिंग असं करायचं आहे की दीपा तिथे जीजीकडे मी जाईल. तेव्हा दीपा म्हणत असते नाही हो मॅडम, मीच जाणार आहे, माझी चिल्लीपिली येतो तिथं अडकलेली, मला गेलंच पाहिजे. तेव्हा आप्पी म्हणत असते की हो बरोबर आहे, तुझी चिल्लीपिली आहेत, पण त्या जीजीसारखा नालायक माणूस बघितलेला नाही आहे, त्याला ताब्यात घ्यायला आम्हालाच दोघांना जावं लागेल. आम्हाला त्याचं ट्रेनिंग झालेलं असतं, अशा माणसांना कसं हँडल करायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग आमचं झालेलं असतं. तेव्हा मात्र दीपा म्हणत असते पण मॅडम अहो माझी चिलीपिली आहे तो तिथं, मी कसं करणार हे सगळं. तेव्हा दीपा ऐकायलाच तयार नसते. तेव्हा मात्र आप्पी म्हणू लागते की हे बघ दीपा, ठीक आहे जा तू, आणि तिथे गेल्यावर तुला जर काय झालं, त्या जीजीची माणसं तिथं असतील, त्यांच्याकडे हातार असतील, तर मग तू काय करणार सांग बरं मला. तेव्हा मात्र दीपा रडायला लागते आणि दीपा म्हणते की ठीक आहे तुम्ही जा, म्हणजे आजपर्यंत मी खूप ऐकलं आहे तुमच्याबद्दल, तुम्ही अशा आहात, तुम्ही तशा आहात, आज मला बघायचं आहे तुम्ही कशा आहात ते, माझ्या चिल्यापिल्यांना कसं वाचवून आणता ते, हे सगळं दीपा बोलत असते. आणि तेव्हा अर्जुन म्हणतो की आप्पे आपल्याला निघावं लागेल. आर्या बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण दीपा मात्र आर्यावर पण चांगलेच चिडून येत असते. ती म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपल्याला लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी समोर आणल्या पाहिजेत. इथे जीजी मात्र मांडी घालून बसलेला असतो, त्याला कळायचं बंद झालेलं असतं, त्याच्या शिट्ट्या तर एवढ्या वाजलेल्या असतात की तो बघतच राहतो. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जीजी मात्र पूर्णपणे अडकलेला असतो. तर इकडे आप्पी म्हणत असते की तुला काय वाटलं रे, तुझ्यासारख्या लांडग्याच्या ह्या असल्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही इथे दीपाला पाठवू शक्यच नाही, दीपाला आम्ही पाठवू शकत नाही, एवढं लक्षात ठेव. काहीही झालं तरी दीपा आमच्यासाठी तेवढीच महत्त्वाची होती. तेव्हा जीजी ओरडायला सुरुवात करतो. जीजी म्हणू लागतो की नाही, तुम्ही माझं काहीच बिघडवू शकत नाही, तुम्ही माझं काहीच वाटोळ करू शकत नाही. तेव्हा आप्पी आणि अर्जुन म्हणतात की तुझं काय वाटोळ करू शकतोय ना ते तुला चांगलंच कळेल, तुझी कशा पद्धतीनं वाट लावू शकतो ना ही गोष्ट तुला चांगलीच कळणार आहे. हे सगळं चालू झालेलं असतं. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा आप्पी तिथं उभी असते आणि आप्पी म्हणत असते की आता कळेल तुला आम्ही काय करू शकतो. आणि मग आप्पी म्हणत असते घ्या त्याला ताब्यात, आणि त्याला कसा बाहेर निघू द्यायचा नाही आहे ते आपण बघायचं आहे, आणि सगळे पुरावे आपल्या ताब्यात आहेत. तर अर्जुन म्हणतो चिंचुके न्या साहेबांना आपल्या ह्याच्यात आणि घ्या आता त्यांना रिंगणात, त्यांची वाट लावायची आहे. मग चिंचुके आणि आर्या जीजीला अटक करून घेऊन जातात. आणि अर्जुनने तर इकडे आप्पीला सॅल्यूट केलेला असतो, कारण आप्पीने करून दाखवलेलं असतं, जी गोष्ट वाटते तेवढी सोपी नव्हती. आणि आप्पीने माघारी आल्या आल्या कामाला सुरुवात केलेली असते आणि प्रूव्ह केलेलं असतं की आप्पी ही खरंच ग्रेट आहे, या जिल्ह्याची कलेक्टर म्हणून आप्पी शोभते, ही गोष्ट तिनं दाखवून दिलेली असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन आप्पी आर्या पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. राजाला ताब्यात घेतलेलं असतं, कारण आप्पीने सांगितलेलं असतं की त्यालाही आत टाकायचं आहे, जोपर्यंत त्याला आपण जेलमध्ये टाकत नाही तोपर्यंत तो दीपाला आणि त्या लेकरांना त्रास देतोय ते कमी होणार नाही. आता आप्पी म्हणत असते कसं आहे, ह्या जीजीला अटक करेल आपण, सगळं करेल, पण माणसांची वृत्ती ती कशी बदलणार. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की एक वेळ गुन्हेगार सुधारतील, पण ह्या जीजीसारखी माणसं मात्र सुधारणार नाहीत. हे सगळं बोलणं सुरू असतं, तेवढ्यातच राजाला आणलेलं असतं. राजा म्हणत असतो मी त्या जीजीच्या विरोधात साक्ष द्यायला तयार आहे, प्लीज मला नका आत टाकू. तेव्हा आप्पी म्हणत असते की मी पाहिलं, ती लेकरं तुझ्याकडे आशेने पाहत होती, तरीही तुझं तिथं काय चाललेलं की मला सोडा, मला जाऊ द्या भाऊ, मला जाऊ द्या. पैशासाठी तू कोणत्याही थराला जाऊ शकतोस, एवढं लक्षात ठेव, पण तू दाखवून दिलेलं आहे की तुझी काय लायकी आहे ती. जरा आतमध्ये बसशील ना 4 दिवस, तेव्हा कळेल तुला. आणि असं म्हणत आप्पीने आता राजालाही आतमध्ये टाकलेलं असतं. राजा हात जोडत असतो, साहेब मला या सगळ्यातनं बाहेर काढा, साहेब मला या सगळ्यातनं बाहेर काढा. पण
इकडे मात्र आता सगळ्यात मोठी कारवाई करायची असते ती म्हणजे जीजीवरती. जीजीला उचलून आणलेला असतो आणि जीजी म्हणत असतो की मागच्या वेळेस तुम्ही मला आत टाकलं होतं, मी 2 दिवसात बाहेर आलो होतो, आत्ताही मी असाच बाहेर येणार आहे आणि तुम्ही माझं काहीच बिघडवू शकत नाही, असं जीजी कॉन्फिडंटली बोलत असतो. आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा आप्पी म्हणत असते की नाही, आता यावेळेस बाहेर नाही येणार तो, त्याची काळजी आम्ही व्यवस्थित घेतलेली आहे आणि तुझा तो बोलका पोपट आहे ना, त्याच्या बाबतीत मागच्या वेळेस जी मी चूक केलेली आहे ती आता नाही करणार, त्यामुळं तू बिनधास्त राहा, तुझी कशी वाट लावायची आहे ते मला चांगलंच माहिती आहे, असं आप्पी जीजीला बोलत असते. आणि जीजीची पूर्ण वाट लावायची तयारी ही आप्पीनं केलेली असते आणि त्याचबरोबर दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरीही आता तुम्हाला कुणालाच मी या सगळ्यातून बाहेर पडू देणार नाही. आणि आप्पीने त्यांना आत टाकायला सांगितलेलं असतं आणि अर्जुनला त्याचबरोबर आर्याला तिने इन्स्ट्रक्शन दिलेले असतात की यातली एकही व्यक्ती बाहेर पडता कामा नये, यांची कशी वाट लावायची आहे ते आपण बघायचे आहे. काहीही झालं तरीही आणि जीजीची माणसं आणलेली असतात त्यांनाही आत टाकलेलं असतं. या सगळ्यांची वाट लावायची तयारी आता आप्पीनं केलेली असते आणि आप्पीने सांगितलेलं असतं की आता या माणसांना आपण दाखवायचं आहे की त्यांची काय लायकी आहे. कसं आहे, समाज बदलण्याचा आपण विचार करत आहोत पण या माणसांची वृत्ती बदलण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे, हे सगळं आप्पीच्या डोक्यात सुरू असतं आणि त्यासोबतच आप्पी बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये अर्जुन आणि आप्पी दोघंही घरी आलेले आहेत आणि दोघंही खुश झालेले आहेत. फायनली अर्जुन आणि आप्पी घरी आलेले असतात आणि त्यासोबतच अमोल आता पूर्वीसारखा हट्ट आप्पीकडे करू लागलेला असतो आणि त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की अमोलने हट्ट केलेला असतो आणि आप्पी मग आता त्याला गोष्ट सांगत असते ती म्हणजे सिम्बाची, म्हणजे अर्जुन, अमोल आणि आप्पी या तिघांची जी गोष्ट होती आणि जी गोष्ट सांगायला दीपाला अजिबात जमत नव्हतं तीच गोष्ट आज इकडे अमोलला आप्पी सांगत असते आणि आप्पी ती गोष्ट मनापासून सांगत आहे. तेवढ्या त्या गोष्टीवरनंच आता अमोलच्या लक्षात आलेलं असतं की ही माझी खरी माँ आहे. अमोलने बरोबर ओळखलेलं असतं कारण त्याची माँ ही त्याच्याकडे आलेली आहे, ही गोष्ट अमोलच्या चांगलीच लक्षात आलेली असते. अमोल मात्र जाम खुश झालेला असतो आणि अमोल मात्र म्हणत असतो की माँ, आणि तेव्हा आप्पीला तो त्या गोष्टीबद्दल विचारत असतो, तिला बोलत असतो आणि मग पुढं काय झालं, मग ती सिम्बाची आई कशी येते हे सगळं तो विचारत असतो. आणि तेव्हा मात्र आप्पी त्याला या गोष्टी सांगत असते आणि तेव्हा त्याला म्हणते की काही उत्तरही अमोल नंतरच मिळतात असं ती आवर्जून त्याला सांगते. त्यावेळेस अमोल पण शांतपणे सगळं ऐकून घेत असतो आणि आप्पीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरही तो देत असतो. फायनली अर्जुन खुश झालेला असतो कारण आप्पी आल्यानंतर अमोलच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो तो खरा आनंद त्याला पाहायला मिळत असतो आणि खऱ्या अर्थाने आप्पी आणि अर्जुन हे एकत्र आलेले असतात आणि कितीतरी दिवसांनंतर अर्जुनलाही बरं वाटत असतं आणि त्यासोबतच इकडे अमोलही तेवढाच खुश झालेला असतो. अमोलसाठी अर्जुनने दीपाला आणलं होतं पण अमोलने एकट्यानेच ओळखलेलं होतं की नक्की काय झालेलं आहे, यामागं काय कारणं आहेत, ही सगळी अमोलनेच ओळखलेली होती. कारण अर्जुनने त्याच्यासाठी जरी आणलेलं असलं तरीही महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजेच की ते अमोलने पूर्णपणे ओळखलेलं होतं. काहीही झालं तरीही दीपा ही त्याची आई नाही आहे हे मात्र त्याच्या चांगलंच लक्षात आलेलं होतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.